नेक्स्ट क्वेश्चन है कॉस इनवर्स इन ब्रैकेट 3 cos 3x minus 4 sin 3x upon 5. Let y function is equal to cos inverse 3 cos 3x minus 4 sin 3x upon 5. सेम लिहिले आपण आणि आधीच्या फंक्शनला जसं 2 ने आपण दोघं साईडला डिवाइड केलं होतं दोघं टर्म्सला, तसं ह्या पहिल्या आणि ह्या दुसऱ्या टर्मला 5 ने डिवाइड केलं. म्हणून y फंक्शन तयार झालं cos इनवर्स 3/5 cos 3x अँड 4/5 sin 3x. पुन्हा जे नंबर्स असतात म्हणजे हे दोघं नंबर्स, त्या दोघं नंबर्सच्या स्क्वेअर्सची ॲडिशन केली. मग ते ॲडिशन येते 3/5 मीन्स 9/25, 4/5 मीन्स 16/25. सो द ॲडिशन इज 1. पुट 3/5 ॲज ए कॉस अल्फा. हे चेक करायचं आहे की ही ॲडिशन 1 आली पाहिजे. मग 3/5च्या जागी आपण एक कॉस अल्फा हे पुट डाऊन करायचं आहे आणि 4/5च्या जागी साइन अल्फा लिहायचं आहे. मग दोघांना जर डिवाइड केलं तर टॅन अल्फा आपल्याला मिळतो आहे 4/3. मागच्या सममध्ये आपण कन्सिडर केलं होतं √3/2, 1/2 या सगळ्या स्टँडर्ड व्हॅल्यू होत्या. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये अल्फा हा जो अँगल होता तो स्टँडर्ड मिळाला होता, जसं π/6 होता तो. पण इथे 4/3 हा जो नंबर आहे हा ट्रिग्नॉमेट्रिकच्या टेबलमध्ये आपल्याला कुठेही येत नाही. सो अल्फाची व्हॅल्यू काय झाली टॅन इनवर्स 4/3. लक्षात घ्या मागच्या सममध्ये आपल्याला अँगल डायरेक्ट मिळाला होता π/6, म्हणजे आन्सर तुम्हाला π/6 π/3 असंही येईल. आणि या सममध्ये हे जे नंबर आहे ते स्टँडर्ड अँगल्स नाही आहे, 4/3 हे येत नाही आपण जो ट्रिग्नॉमेट्रिक टेबल ड्रॉ करतो त्याच्यामध्ये. सो टॅन अल्फा इज इक्वल टू 4/3 झालं आहे. मग अल्फाची व्हॅल्यू काय, तर हा जो टॅन आहे तो या साईडला गेला, म्हणून आन्सर झालं टॅन इनवर्स 4/3. ह्या दोन हे नीट लक्षात घ्या. वाय. मग आता पुन्हा हे जे अल्फा आपल्याला सगळं आपण पुट डाऊन केलं आहे ते आपल्याला सगळं फर्स्ट याच्यामध्ये परत पुट डाऊन करायचं आहे. वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स सेम 3/5 म्हणजे काय कॉस अल्फा इंटू कॉस 3x ॲज इट इज मायनस साइन अल्फा म्हणजे 4/5 इंटू साइन 3x ॲज इट इज. मग आता पुन्हा या ब्रॅकेटमधली अरेंजमेंट झालेली आहे कॉस अल्फा इंटू कॉस 3x मायनस साइन अल्फा इंटू साइन 3x. इन शॉर्ट कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. जेव्हा कॉस मायनस साइन असतं याचा अर्थ ते असतं कॉस अल्फा प्लस साइन कॉस ए प्लस बी असतं ते. म्हणजे जरी इथे मायनस असेल तरी तेव्हा कॉसच्या दोन अँगल्सची ॲडिशन असते. मग दोन अँगल्स कोणते, एक अल्फा आणि 3x, कारण या साईडला पण अल्फा आणि 3xच आहे. मग y इज इक्वल टू कॉस इनवर्स कॉस इन ब्रॅकेट कॉस प्लस 3x. कॉस इनवर्स कॅन्सल. द y इज इक्वल टू अल्फा प्लस 3x. नाव रिसबस्टिट्यूट द व्हॅल्यू. सी अल्फा ॲज ए tan इनवर्स 4/3 प्लस 3x ॲज इट इज. नाव y इज इक्वल टू, आता पुन्हा दोन टर्म्स मिळाल्या आहे tan इनवर्स 4/3 प्लस 3x. आता यांना डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. व्हॉट डू वी गेट, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आता tan इनवर्स 4/3 जरी हा असला तर इथे x हे फंक्शन कुठेच नाही आहे, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे. प्लस 3x 3 इंटू 1 म्हणून dy/dxचं आन्सर झालं जस्ट 0 प्लस 3, म्हणजेच dy/dx इज इक्वल्स टू 3. 8th मधला 5th क्वेश्चन आहे y इज इक्वल टू कॉस इनवर्स 3 cos e⁻x प्लस 2 sin e⁻x अपॉन √13. मग पहिली स्टेप सेम असते की जो √13 आहे तो आपण दोघं टर्म्सला डिवाइड केला, म्हणून y इज इक्वल टू कॉस इनवर्स 3/√13 cos e⁻x प्लस 2/√13 sin e⁻x. सेमच आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शन घेतलं आहे. जसं इथे आधी थिटा 2x 3x असतं तसं आता फक्त इथे आलं आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे EX आलेलं आहे. टर्म्स किंवा स्टेप सगळ्या सेम असतात. जे कोणतेही नंबर्स आहेत त्याचा स्क्वेअर आणि त्यांची ॲडिशन करायची आणि ही ॲडिशन 1च येते किंवा आलीच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मग तुमचा आन्सर करेक्ट येईल. 3/√13. मग त्याला कन्सिडर करू आपण कॉस अल्फा आणि दुसरी जी टर्म असते तिला कन्सिडर केलं साइन अल्फा. मग कॉस अल्फा झाला 3/√13, साइन अल्फा झाला 2/√13,
टॅन मीन्स साईन अपॉन कॉस. टॅनचा फॉर्म्युला काय? साईन अपॉन कॉस. म्हणून ते टॅन अल्फा इज इक्वल टू 2/3 झाला. 2/3 हे स्टँडर्ड नंबर नाही आहे की ज्याच्याने आपल्याला त्यांचे व्हॅल्यूज फाइंड आउट करता येईल ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये. सो अल्फा इज इक्वल टू, शिफ्ट दिस टॅन टू द RHS. सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स 2/3. इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा मेन फंक्शनपर्यंत जायचं आहे. जिथे नंबर्स तुम्ही कन्सिडर केले त्याच्या जागी पुन्हा लिहायचं आहे. आता 3/√13 म्हणजे काय? कॉस अल्फा. म्हणून या कॉस इथे लिहिलं कॉस इन्वर्स कॉस अल्फा. कॉस अल्फा म्हणजे काय? 3/√13 इंटू कॉस e⁻x ॲज इट इज मायनस 2/√13 म्हणजे साईन अल्फा. हे इथे आपण लिहिलं आहे बघा, इंटू साईन e⁻x. कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. हे एक्सपान्शन आहे कॉस ए मायनस बीचं. मग इथे आन्सर आलं कॉस e⁻x मायनस अल्फा. मग इथे e⁻x मायनस अल्फा, कॉस इन्वर्स कॅन्सल झालं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा आधी आपण अल्फाची व्हॅल्यू पुट डाऊन केली, टॅन इन्वर्स 2/3. आता दोघं साईडला डिफरन्शिएशन घेतलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू e⁻x मायनस 0. हा 0 का आला? कारण ते टॅन इन्वर्सच्या फंक्शनमध्ये कुठेही एक्स नाही, म्हणजे ते स्टँडर्ड फंक्शन कॉन्स्टंट फंक्शन झालं. देअरफॉर e⁻x ॲज इट इज. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज e⁻x. क्वेश्चन नंबर 9. इथे पुन्हा पॅटर्न चेंज झालेला आहे. फर्स्ट क्वेश्चन बघतोय आपण. कॉस इन्वर्स 1 - x² अपॉन 1 + x². कन्सिडर द गिवन फंक्शन इन अ टर्म ऑफ वाय. देअरफॉर लेट y इज इक्वल टू कॉस इन्वर्स 1 - x² अपॉन 1 + x². मग आता 1 - x² आणि 1 + x² हे जे टर्म्स आहे हे रिलेटेड टू टॅन येतात. म्हणजे मग आपल्याला इथे एक्सच्या जागी काय पुट डाऊन करायचं आहे? टॅन थिटा. देअरफोर तुम्ही टॅन थिटा टॅन अल्फा काही पुट डाऊन करू शकतात. देअरफोर थिटाची व्हॅल्यू झाली टॅन इन्वर्स एक्स. बघा थिटा एका बाजूला ठेवायचा आहे म्हणजे टॅनला शिफ्ट करायचं आहे. जेव्हा तो शिफ्ट होतो तेव्हा होतो तो टॅन इन्वर्स. मग आता इक्वेशन काय फंक्शन काय झालं? वाय इज इक्वल टू कॉस इन्वर्स 1 - tan² थिटा. म्हणजे या x² जागी आपण लिहिलं tan² थिटा आणि खालच्या x² जागी पण लिहिलं 1 tan² थिटा. मग फंक्शन झालं कॉस इन्वर्स 1 - tan² थिटा अपॉन 1 + tan² थिटा. जिथे कुठे एक्स आहे त्याच्या जागी टॅन थिटा पुट डाऊन केलं. स्क्वेअर होता म्हणून स्क्वेअर आलं. मग आता 1 - tan² थिटा अपॉन 1 + tan² थिटा इज इक्वल टू कॉस 2 थिटा. देअरफॉर कॉस इन्वर्स कॉस 2 थिटा झालं पूर्ण ब्रॅकेटच्या जागी. मग कॉस इन्वर्स कॅन्सल. देअरफॉर वाय इज इक्वल टू 2 थिटा. देन बट व्हॉट इज थिटा? बिकॉज वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ थिटा. त्याला पुन्हा चेंज करायचं आहे. थिटाला पुन्हा एक्समध्ये रिप्लेस करायचं आहे. देअरफॉर वाय इज इक्वल टू 2 टॅन इन्वर्स एक्स. जोपर्यंत एक्स येत नाही तोपर्यंत तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाही. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स 2. आता टॅन इन्वर्सचं डेरिव्हेशन येतं 1/1 + x² इंटू हा वरचा 2 आहे म्हणून 2/1 + x². सिमिलरली विल सी द सेकंड वन. सेकंड क्वेश्चनमध्ये जसं वरती कॉस फंक्शनमधलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधलं सम होतं, आता इथे सेकंड जे आहे ते टॅन इन्वर्स 2x अपॉन 1 - x². याच्यातही तेच करायचं आहे. एक्सच्या जागी आपल्याला टॅन थिटा पुट डाऊन करायचं आहे. सो वाय इज इक्वल टू टॅन इन्वर्स 2x अपॉन 1 - x². सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ थिटा? मग थिटा काय होईल? टॅन इन्वर्स एक्स. देअरफॉर वाय इज इक्वल टू टॅन इन्वर्स, हा टॅन इन्वर्स सेम 2 आणि न्यूमरेटरला आहे 2x. मग या 2x झाला 2 इंटू टॅन थिटा. खाली 1 - x² आहे म्हणून हा इथे खाली झाला 1 - tan² थिटा. 2 टॅन थिटा अपॉन 1 - tan² थिटा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ टॅन 2 थिटा. जशी आपण आधीच्या फंक्शनमध्ये कॉस 2 थिटाची व्हॅल्यू बघितली तसं 2 टॅन थिटा अपॉन 1 - tan² थिटाचा आन्सर झालं टॅन 2 थिटा. हे सगळे फॉर्म्युले एका बाजूला वहीवर बॅक साईडला लिहून ठेवा.
तेव्हाच ते तुम्हाला सबस्टिट्यूट करता येत जातील. मग टॅन इन्व्हर्स आणि हा टॅन इन्व्हर्स कॅन्सल झाला, म्हणून आन्सर आलं वाय इज इक्वल टू थिटा. थिटाला डिफरन्शिएट नाही करता येणार आहे, म्हणून हा थिटा रिप्लेस करायचा आहे आपल्याला. देअरफॉर वाय इज इक्वल टू 2 टॅन इन्व्हर्स एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स सेम आहे, पुन्हा जसं पहिलं समचं होतं तसंच आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे, आणि टॅन इन्व्हर्सचं डेरिवेशन येतं 1/1 + एक्स स्क्वेअर. मग तो 2 × 1 न्यूमरेटरला होतो 2 अपॉन 1 + एक्स स्क्वेअर.